निधी वाटप आणि सत्ताधारी आणि विरोधकांमधला वाद हे समीकरण तसं जुनच आहे। अधिवेशनामध्ये बऱ्याचदा या मुद्द्यावरून वाद होतो। इतकंच काय तर हाच मुद्दा अगदी शिंदे गटामधल्या बंडाचं सुद्धा कारण ठरला होता। महाविकास आघाडीच्या काळामध्ये निधी वाटपामध्ये अन्याय झाल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी अनेकदा बोलून दाखवली होती आणि आता सुद्धा महायुतीच्या काळात हीच बाब समोर आली आहे। आणि तेव्हा सुद्धा आरोपाचं बोट अजितदादांकडेच होतं आणि आजही आरोपाचं बोट अजितदादांकडेच आहे। पण निधी वाटपाचा हा आरोप नेमका केलाय कुणी आणि हा आरोप महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणार का, असे अनेक प्रश्न मात्र सत्ताधाऱ्यांकडूनच सत्ताधाऱ्यांवर केल्या जाणाऱ्या आरोपांच्या निमित्तानं उपस्थित झालेत। जवळजवळ 30-35% बजेट हे काँग्रेसला दिलं जातं, शिवसेनेला 16% बजेट दिलं जातं। आपण 16% बजेट मधलं आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमचे असल्यामुळं पगारावरती 6% जातोय। विकासासाठी काय? विकासासाठी फक्त 10% आहे। आम्ही या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही वेगळं झालेलो आहोत। अरे ते निधी वाटप नको, संपला विषय। निधी वाटपाच्या याच वादाचा आता दुसरा अंक सुरू झालाय। पुन्हा तोच आरोप, पुन्हा तेच टार्गेट आणि पुन्हा तीच मागणी निधी वाटपाची। भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांना पुण्यातील पालकमंत्र्यांकडून निधी वाटप होत नसल्याचा आरोप होतोय। आम्ही जे त्या ठिकाणी सदस्य म्हणून आहोत तो अधिकार आमचा आहे त्या निधीचा, परंतु तुम्ही पालकमंत्री म्हणून तुम्ही त्याची अंमलबजावणी करत असताना तुम्हाला काय ठेवायचं ते ठेवून आम्हाला काही देणार आहात याच्यावर चर्चा तर किमान झाली पाहिजे। आम्ही कुठल्याही पत्रात असा उल्लेख केलेला नाही। आम्ही कुठल्याही पत्रात उल्लेख केलेला नाही की कुणाला 800 कोटीचं काम दिलं वगैरे। आम्ही सांगितलं की ते डीपीसी बैठकीत मांडा, तुम्ही काही यादी केली असं समजते। आम्हाला पण ऐकिवात आहे, आम्हाला ती यादी पाहायला मिळालेली नाही, परंतु प्रशासनाचे काही लोक सांगतात की याद्या आल्यात, परंतु अधिकृत कुठल्याही याद्या आलेल्या नाहीत। की 65 ते 70% निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि 20% निधी हा दादांनी स्वतः त्यांच्याकडे ठेवून 10% निधी फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी मात्र निधी वाटपाच्या या मुद्द्यावर हात जोडलेत। आता निधी वाटपाच्या मुद्द्यावर ते काय बोलणार नाही का, कारण त्यांच्याकडचं पालकमंत्री पद हे अजितदादांकडे सोपवण्यात आले। त्याचं झालंय असं की 19 मे 2023 रोजी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 450 कोटींच्या कामाला मंजुरी दिली, पण पुढे त्यांच्याकडून पालकमंत्री पदाची सूत्र अजितदादांच्या हाती देण्यात आली। त्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत पाटलांनी मंजूर केलेला निधी रोखल्याचा आरोप केला जातोय। एवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या सदस्यांना 800 कोटींचा निधी मंजूर केल्याचंही बोललं जात आहे। आम्ही कुठल्याही पत्रात असा उल्लेख केलेला नाही। आम्ही कुठल्याही पत्रात उल्लेख केलेला नाही की कुणाला 800 कोटीचं काम दिलं वगैरे। आम्ही सांगितलं की ते डीपीसी बैठकीत मांडा, तुम्ही काही यादी केली असं समजते। आम्हाला पण ऐकिवात आहे, आम्हाला ती यादी पाहायला मिळालेली नाही, परंतु प्रशासनाचे काही लोक सांगतात की याद्या आल्यात, परंतु अधिकृत कुठल्याही याद्या आलेल्या नाहीत। की 65 ते 70% निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि 20% निधी हा दादांनी स्वतः त्यांच्याकडे ठेवून 10% निधी फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। जशी त्यांना स्वतःला पुणे जिल्ह्याच्या विकासाची काळजी आहे तशी आम्हाला सुद्धा काळजी आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वाटेचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे। जर तो निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन या निधीवर कसा थांबवता येईल ह्याच्याबाबत विचार करत आहोत। निधी वाटपावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद बऱ्याचदा पाहायला मिळतो, पण जेव्हा सत्ताधाऱ्यांमध्येच निधी वाटपावरून खटके उडतात तेव्हा काय होतं हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय। अजितदादा पालकमंत्री आहेत, त्यांनी काय ते उगाचच पालकमंत्री पद घेतलं असेल का? ते त्यांच्या लोकांना, त्यांच्या माणसांना निधी द्यायचा प्रयत्न करतील। त्याची प्रतिक्रिया आता काय करणार? शिवसेना आणि भाजपची लोक काय करू शकतात ह्याच्यात? त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, पण ते काय करू शकतील असं मला वाटत नाही। आणि आता पुन्हा एकदा आरोपाची गाडी त्याच वळणावर जातीये, त्यामुळे आरोपाच्या या गाडीला कसा ब्रेक लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकसभा निवडणुकीत मदत होईल या अपेक्षेने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतलं। आता निवडणुकीत अजित पवारांचा खरंच उपयोग होईल का याबद्दल जरी प्रश्नचिन्ह असलं तरी त्यांची दादागिरी मात्र भाजपला सहन करावी लागते। काँग्रेसला अजित पवारांचा बेरकीपणा 15 वर्ष सहन करावा लागला होता। आता वेळ भाजपची आहे। अजित पवारांचं राजकारण नक्की कसं चालतं
याची चुणूक भाजपच्या नेत्यांना यायला लागली आहे. कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.